पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा फटका। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, भारतात मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, राजू शेट्टींचा हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेखच नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत अशा चर्चा। शरद पवारांना 2 नेत्यांनी सोडल्यानंतर आम्ही नाराज होतो। अजितदादाही त्या 2 नेत्यांबाबत सकारात्मक नव्हते। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव घेत रोहित पवारांचा दावा। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। 20 तारखेला पुन्हा बैठक होणार। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, पुढील वर्षीपासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती। येत्या 6 जून रोजी कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता। ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यात 13 ते 19 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। उन्हात जाणं टाळा, पुरेसं पाणी प्या, हवामान विभागाचं आवाहन।